नमस्कार, माझं नाव शेखर आहे आणि मी मुंबईत राहतो. मी 34 वर्षांचा एक विवाहित माणूस आहे आणि एका मीडिया प्रोडक्शन हाऊससाठी काम करतो. माझ्या कामावर मी नेहमी AC बसमधून प्रवास करतो. प्रवासात मिळणारा वेळ मी नेहमी पुस्तकं वाचण्यात आणि संगीत ऐकण्यात घालवतो. मला स्वतःसाठी मिळणारा तो एक शांत आणि आवडता वेळ असतो. ती एक संध्याकाळ होती आणि मी कामावरून थकून परत येत होतो. दिवसभराच्या कामाचा शिणवटा माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, पण मला त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्याच दिवशी माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. माझ्या जीवनात एका अनोळखी स्त्रीचं आगमन होणार होतं. तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात एक प्रकारची खळबळ आणि नवीन रंग भरणार होते, याची मला त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती. बसमध्ये माझ्या सीटवर बसून मी नेहमीप्रमाणे पुस्तकं उघडणार होतो, पण आज माझं मन काहीतरी वेगळा अनुभव घेण्यासाठी अधीर झालं होतं. माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे माझं लक्ष सारखं वेधलं जात होतं. मनात एक अनोखी उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मला त्यावेळी जाणवलं की काहीतरी खास घडणार आहे. माझ्या हृदयाची धडधड हलकीशी वाढली होती आणि त्या स्त्रीचं नाव आहे दीपा. तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात काय बदल घडणार होते याची कल्पना मला त्यावेळी नव्हती. पहिल्यांदा मी तुम्हाला दीपाबद्दल थोडी माहिती देतो. दीपाचं वय 38 वर्ष होतं. तिची उंची साधारण 5 फूट 4 इंच आणि ती थोडीशी जाडसर होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं. गोरा रंग, लांब आणि तीक्ष्ण नाक आणि तिचं मनमोहक हास्य. ती खरंच दिसायला एकदम अप्सरा आणि एका नजरेत वेळ लावणारी होती. एवढी ती सुंदर होती, तिला पाहिल्यावर कोणीही सहज मोहित व्हावं. त्या दिवशी संध्याकाळी दीपा आली आणि माझ्या बाजूला बसली. मी तिला यापूर्वी बऱ्याच वेळा बसमध्ये बसलेलं पाहिलं होतं, पण योगायोग असा की तिच्यासोबत कधी जवळून बोलण्याचा किंवा बसण्याचा प्रसंग आला नव्हता. पण बऱ्याच वेळा आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. त्या नयनभेटीत एक अनोखी ओढ आणि जिज्ञासा दडलेली असायची. ती बसल्यावर मी नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तकात पूर्णपणे गुंतून गेलो. मला दुसऱ्या कशाचंच भान नव्हतं. मग साधारण अर्ध्या तासानंतर तिने मला हळूच माझ्या पुस्तकाबद्दल विचारलं. तिचा आवाज खूप गोड आणि मनमोहक होता. ती म्हणाली, "अहो, तुमच्या पुस्तकाचं नाव एवढं मजेदार आहे, तर पुस्तक किती मजेदार असेल, नाही का?" तिच्या त्या अनपेक्षित आणि मनमोकळ्या बोलण्याने माझं लक्ष पुस्तकातून विचलित झालं. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य होतं. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या आयुष्यात आता काहीतरी नवीन सुरू होणार आहे. मी तिला हसून म्हणालो, "मला तर हे पुस्तक खरंच खूप मजेदार वाटलं." मी तिला त्या पुस्तकाबद्दल सविस्तर सांगितलं आणि कथेबद्दल थोडक्यात माहिती दिली. तिला त्या पुस्तकात खूप रस निर्माण झाला आणि आमची त्या विषयावरची चर्चा रंगत गेली आणि आमचं त्याविषयी बोलणं हळूहळू करत संगीताकडे वळलं. दोघांनाही आवडणाऱ्या गायकांबद्दल आणि गाण्यांबद्दल आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमच्या आवडीनिवडी बऱ्याच अंशी जुळत होत्या, हे बघून मला खूप आनंद झाला. गप्पांच्या ओघात तिचा स्टॉप आला आणि ती हसून बसमधून उतरली. मी तिच्याकडे एकटक बघत राहिलो. ती किती गोड आहे असा विचार माझ्या मनात येत होता आणि तिचा आवाज तर एकदम भारी होता. पहिल्या भेटीतच तिने मला वेड लावलं होतं आणि मग माझा पण स्टॉप आला. मी बसमधून उतरलो. मनात तिच्या गोड आठवणी आणि तिच्या मनमोहक आवाजाची जादू घेऊन मी थोडा भाजीपाला खरेदी केला आणि रूमवर परत गेलो. माझं मन तिच्या विचारात पूर्णपणे गुंतून गेलं होतं. रूमवर गेल्यावर मी हातपाय धुतले आणि माझ्या बायकोसोबत नेहमीप्रमाणे जेवण केले. पण माझं मन मात्र पूर्णपणे दीपाच्या विचारात गुंतून गेलं होतं. तिचे बोलणे, तिचं हास्य आणि तिचा मनमोहक आवाज माझ्या मनात सतत घुमत होता. बायकोने पण सगळी कामं आवरली आणि मग मी आणि बायको झोपायला गेलो. बायकोला दीपा समजून मी त्या रात्री आनंद घेतला आणि झोपेतही मला दीपाचेच स्वप्न पडत होते. तिच्या विचारात मी इतका गुंतून गेलो होतो की नकळतपणे मी आणखी बायकोला दीपा समजून खूप जवळ घेतलं आणि त्याच विचारात मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी माझ्या कामावर गेलो. दिवसभर कामात मन रमेल म्हणून प्रयत्न करत होतो.
पण सारखी कालची भेट आणि दीपाचे विचार माझ्या डोक्यात येत होते. संध्याकाळी घरी येताना मला परत ती भेटली. माझं मन आनंदाने भरून आलं, पण माझ्या बाजूला दुसरा व्यक्ती बसला होता. त्यामुळे थोडी निराशा झाली. पण अचानक दीपा माझ्या जवळ आली आणि त्या व्यक्तीला म्हणाली, दादा, तुम्ही माझ्या जागी बसाल का? मला यांच्याशी थोडं बोलायचं आहे. तिच्या त्या अनपेक्षित बोलण्याने माझं मन उत्सुकतेने भरून गेलं आणि तो व्यक्ती हो म्हणून तिच्या जागी जाऊन बसला आणि दीपा माझ्याजवळ बसली. माझ्याजवळ बसताच तिने कालच्या पुस्तकाविषयी बोलणं सुरू केलं. तिच्या त्या मनमोकळ्या बोलण्याने मला खूप बरं वाटलं. असं वाटलं की जणू काही आम्ही खूप दिवसांपासूनचे मित्र आहोत. तिच्यासोबत बोलताना वेळ कसा गेला हे मला समजलंच नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने पण तेच पुस्तक विकत घेतलं होतं. तिने ते मला हसून दाखवलं. तिच्या त्या खुशीच्या हावभावामुळे मला खूप आनंद झाला. आता ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होती आणि आमच्यातील संकोच पूर्णपणे दूर झाला होता. ती मला उत्सुकतेने म्हणाली, खरंच शेखर, पुस्तक खूप छान आहे. मी म्हणालो, खूप छान आहे, पण मला पुस्तक मागितलं असतं तर मी दिलं असतं ना तुम्हाला वाचायला. तर ती म्हणाली, जाऊ द्या आत्ता, यापुढे तुमच्याजवळचे पुस्तक घेऊन जात जाईल वाचायला. मग आम्ही खूप गप्पा मारल्या आणि हसलो. बसमध्ये वेळ कसा गेला हे आम्हाला समजलंच नाही. आणि मग आमचे स्टॉप आले आणि आम्ही हसून एकमेकांना बाय करून घरी गेलो. मला तर आता तिचा सहवास खूप आवडायला लागला होता. तिच्याशिवाय मला काहीतरी अधुरं वाटायचं आणि तिने माझी रात्रीची झोप पुरती खराब केली होती. तिच्या विचारांशिवाय मला काही शांतता मिळत नव्हती. दिवसामागून दिवस जात होते आणि आम्ही जास्त जवळ येऊ लागलो होतो. आता आमची नियमितपणे बसमध्ये भेट व्हायची आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर मनसोक्त गप्पा मारत असू. तिच्यासोबत बोलताना मला खूप हलकं आणि आनंदी वाटायचं. गप्पांच्या ओघात मला समजलं की ती एक विवाहित स्त्री आहे आणि तिचे पती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप मोठ्या आणि प्रतिष्ठित पदावर कार्यरत आहेत. हे ऐकून मला थोडा धक्काच बसला. पण तिच्यासोबतची मैत्री मला खूप मौल्यवान वाटत होती. काही दिवसात आम्ही खूप चांगले दोस्त बनलो होतो. आमच्यात एक अनोखं आणि घट्ट नातं तयार झालं होतं. आम्ही दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि दिवसभर मॅसेज आणि कॉल्सच्या माध्यमातून एकमेकांच्या सतत संपर्कात राहिलो. तिच्याशी बोलताना मला खूप आनंद आणि मनशांती मिळायची. आमची मैत्री आता खूप घट्ट झाली होती. एकदा जेव्हा माझं कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेलं होतं, तेव्हा मी हे दीपाला सहजपणे सांगितलं. तिला हे कळल्यावर तिने अचानकपणे मला डिनरसाठी तिच्या घरी बोलावलं. तिच्या त्या अनपेक्षित आमंत्रणाने मी थोडा गोंधळलो आणि ते टाळण्याचा प्रयत्न खूप केला, पण ती काही माझं ऐकण्यास तयारच नव्हती. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा आग्रह आणि आपुलकी होती. म्हणून शेवटी मी तिची विनंती ऐकली आणि तिच्या घरी जेवण्यासाठी तयार झालो. तिच्या घराकडे गेलो. मी तिच्या दारावरची बेल वाजवली आणि तिने थोड्या वेळात दार उघडलं. ती खूप सुंदर दिसत होती. मी तिच्या घरात गेलो. तिचं घर खरंच खूप सुंदर आणि नीटनेटकं होतं, पण घरात शांतता जाणवत होती. कोणीच नव्हतं. तिने मला स्वतःहून सांगितलं की तिचे पती काही कामासाठी बाहेर देशात गेले आहेत आणि ते लवकर परत येणार नाहीत आणि तिचा मुलगा तिच्या सासरी कोल्हापूरला गेला आहे. हे ऐकल्यावर पहिल्यांदा मला कसं तरी अनोखं वाटलं. माझ्या मनात एक प्रकारची विचित्र भावना निर्माण झाली, ज्याला मी नाव देऊ शकत नव्हतो. ती मला आंघोळ करायला जाते असं सांगून घाईघाईत आत निघून गेली. मी गेस्ट रूममध्ये बसलो होतो. मला डिनरच्या पूर्वी फ्रेश होण्याची गरज वाटली, म्हणून मी पण बाथरूमकडे वळलो. माझ्या मनात अनेक विचार घोळत होते. मला हेच कळत नव्हतं की नक्की काय होत आहे. गोष्टी तिथे खूप लवकर घडत होत्या. माझ्या मनात एक प्रकारची गोंधळाची भावना निर्माण झाली होती, पण तरीही मला हा खेळ चालू ठेवायची इच्छा झाली. एक अनोखं आकर्षण मला तिच्याकडे खेचत होतं. मग मी लगेचच थोडा फ्रेश झालो आणि हॉलमध्ये येऊन बसलो. तिथे दीपा टीव्ही लावून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव होता. तिने मला विचारलं, तुम्हाला काही पिण्यासाठी हवं आहे का? मला दुसऱ्या दिवशी काही काम नव्हतं, त्यामुळे मी लगेच तयार झालो. तिने माझ्यासाठी रम आणि तिच्यासाठी स्कॉच घेऊन आली. 2 ग्लास आणि दोघांसाठी आईस क्यूबचा ट्रे पण घेऊन आली. आम्ही दोघांनी प्रत्येकी एक स्कॉचचा ग्लास हातात घेतला. पहिला घोट घेतल्यानंतर आम्ही दोघेही हळूहळू बोलू लागलो.
तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. मला जाणवलं की आजचा दिवस खास असणार आहे. माझं हृदय धडधड करत होतं आणि मी पुढच्या क्षणाची आदिरतेने वाट पाहत होतो. जेवण तयार झाल्यावर तिने ते वाढलं. आम्ही दोघेही सोबत बसून खूप गप्पा मारत जेवण केलं. तिने खरंच जेवण खूप चविष्ट बनवलं होतं. जेवणानंतर माझं मन तृप्त झालं होतं. जेवण झाल्यावर मी तिला हळूच विचारलं, मी अजून एक ग्लास स्कॉच घेऊ शकतो का? माझ्या त्या विनंतीला तिने लगेच होकार दिला. तिने माझ्यासाठी आणि स्वतःसाठी पण एक ग्लास स्कॉचचा घेतला. आम्ही दोघेही फर्शवर आरामात बसलो आणि ड्रिंकचा आस्वाद घेऊ लागलो. ती खूप मनमोकळेपणाने बोलत होती. ती हसून म्हणाली, शेखर, मला तुमच्यामध्ये एक खूप चांगला मित्र मिळाला आहे. खरं सांगायचं तर इतक्या दिवसांनी मला कुणाशी तरी इतकं मनसोक्त बोलण्याची संधी मिळाली. तिच्या त्या भावुक शब्दांनी माझं मन स्पर्श केलं. ती पुढे म्हणाली, मी तर खरं खूप लाजाळू मुलगी आहे आणि लोकांमध्ये सहसा मिसळत नाही. पण त्या पहिल्या भेटीत तुमच्या हातातील पुस्तकाने मला हिंमत दिली आणि मी त्या दिवसापासून तुमच्यासोबत बोलू लागले. तिच्या त्या प्रामाणिक कबुलीने मला खूप आनंद झाला. मला असं वाटलं की आमच्या मैत्रीत नक्कीच काहीतरी खास आहे. तिच्या त्या मनमोकळ्या बोलण्याने माझं मन आनंदाने भरून आलं. मला तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडत होतं आणि तिचं हे बोलणं माझ्यासाठी खूप खास होतं. तिच्या त्या गोड बोलण्यामुळे आमच्या गोष्टी खूप पुढे जाऊ लागल्या आणि आम्ही स्कॉचचे घोट घेत राहिलो. बोलता बोलता मला अचानक लक्षात आलं की मला खूप उशीर झाला आहे. मला आता घरी जायला हवं होतं. मी तिला काळजीने म्हणालो, दीपा, मी निघतो. मला घरी जायला उशीर होत आहे. माझं बोलणं ऐकून तिने मला थोडा वेळ अजून थांबवण्याचा आग्रह केला. ती हळू आवाजात म्हणाली, शेखर, मला तुमच्यासोबत काही महत्त्वाचं बोलायचं होतं आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. असं म्हणून ती आत चालली गेली आणि स्वतःसाठी अजून एक ग्लास ड्रिंक घेऊन आली आणि आता ती माझ्या एकदम जवळ आली. मी सोफ्याच्या कडेवर बसलो होतो आणि ती माझ्या बाजूला अत्यंत जवळ येऊन बसली. माझं हृदय धडधड करू लागलं. वातावरणात एक प्रकारचा तणाव आणि उत्सुकता निर्माण झाली होती. मला वाटलं की आता मी तिला मनातली खरी भावना सांगणार आहे. माझं मन तिच्या पुढच्या शब्दांसाठी अधीर झालं होतं. ती माझ्या इतक्या जवळ बसल्यामुळे मला अजिबातच हलता येत नव्हतं. मी स्तब्ध झालो होतो आणि मी तिच्या पुढची कृतीची अधीरतेने वाट पाहत होतो. मग तिने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझा इतका चांगला दोस्त होण्याबद्दल माझे आभार मानले आणि मी सुद्धा तिचे आभार मानले, कारण ती मला इतका गोड व्यक्ती समजत होती. मग पुढे भावूक होत म्हणाली, शेखर, तुम्ही माझ्यासाठी इतकी समजूतदारी दाखवत आहात, म्हणूनच तुम्ही आज माझ्यासोबत इथे आहात आणि तुम्ही माझ्या नेहमीच अडचणी ऐकून घेता. त्यामुळे मला तुम्ही खूप आवडता. तिच्या त्या प्रत्येक शब्दाने माझं हृदय धडधड करू लागलं. मी तिचं बोलणं ऐकून थोडा दचकलो आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. मला विश्वास बसत नव्हता की माझ्या मनात अनेक भावना एकत्र आल्या होत्या. मग तिने तो ग्लास हळूच टेबलवर ठेवला आणि माझ्या डोळ्यात रोखून बघितलं आणि मग तिने मला हळू आवाजात विचारलं, शेखर, मी तुला मिठी मारू शकते का? माझ्या प्रतिक्रियेची वाट न पाहता तिने मला घट्ट मिठी मारली. तिच्या त्या अचानक मिठीने माझं मन आनंदाने ओतप्रोत भरून गेलं. त्या प्रेमस्पर्शाने मला खूप भारी वाटलं. माझ्या भाऊपाशात एक सुंदर आणि गोड स्त्री मला घट्ट मिठी मारत होती. माझं हृदय धडधड करत होतं आणि माझ्यात एक प्रकारची अनामिक ऊर्जा संचारली होती. ती हळूहळू रडू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती भावूक होऊन म्हणाली, शेखर, मला कोणीच बऱ्याच दिवसांपासून मिठीत घेतले नाही आणि मी घरी एकटीच होते. असं म्हणून तिने मिठी आणखी घट्ट केली आणि ती काळजीच्या स्वरात म्हणाली, प्लीज, काही वाईट वाटून घेऊ नकोस. मी तिला हसून म्हणालो, मी कशाला काही वाईट वाटून घेऊ. माझ्यासोबत एक सुंदर अप्सरा होती आणि ती मला मिठी मारत होती. ती दुःखी स्वरात म्हणाली, माझा नवरा घरी नसतो. तो नेहमी कामासाठी बाहेर असतो. त्यामुळे मी खूप एकटी पडली आहे आणि मी माझी इच्छा दाबून कसे तरी दिवस काढत आहे. प्लीज, मला जवळ घे ना आणि प्रेम कर. मी खूप दिवसांपासून त्या सुखापासून दूर आहे. मला ते सुख आज दे. माझी इच्छा पूर्ण कर. असं म्हणून ती रडत होती. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचं रडणं थांबत नव्हतं. तिची आक्तिकता बघून माझं मन व्याकुळ झालं. मग मी हळूच तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला किस करू लागलो. आता तिचं रडणं थांबलं
आणि तिने मला घट्ट मिठी मारून किस करत मला साथ देत होती. त्या भावक्षणात आमच्यातील दुःख आणि एकाकीपणा हळूहळू कमी होत होता. तिला आता खूप छान वाटू लागले होते. तिने मला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन गेली. मी आत जाताच तिला बिलगलो. थोड्या वेळानंतर मात्र माझा बांध तुटू लागला. तिला म्हणालो, खूप सुंदर दिसतेस तू तर. ती म्हणाली, तुला आवडलेले ना? मी म्हणालो, खूप म्हणजे खूपच आवडली आहेस. तर ती म्हणाली, मग रोज मला प्रेम करणार का? मी तिला हो माझे दिलरुबा हो असे म्हणालो आणि बोलत बोलत आम्ही आमचे प्रेम करू लागलो. आणि त्या शांत वातावरणात आमचे प्रेम गजबजून गेले होते. आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. ती पण त्या क्षणाच्या आनंदात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती आणि बऱ्याच दिवसांनी आज तिला सुख मिळाले होते. तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते आणि तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही एका अनोख्या शांततेत विलीन झालो. बघता बघता आम्ही दोघेही आता एका शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलो आणि थोड्या वेळात शांत झालो. खूप छान वाटले. तर आता माझी बायको माहेरी गेली होती. ती वापस येईपर्यंत मी तिच्याच घरी राहायला होतो. 3-4 दिवसांनी मी माझी बायको आल्यावर घरी गेलो. तर आता नेहमी वेळ मिळेल तेव्हा ती मला तिच्या घरी बोलवत होती आणि मी खुश होऊन तिच्या घरी जात होतो आणि आम्ही मजे करत होतो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.